कधी विचार केलाय की एका प्राचीन मंत्रामागे खरंखुरं विज्ञान असू शकतं? आज आपण गायत्री मंत्राच्या मागे नेमका काय सायन्स आहे याचा शोध घेणार आहोत. पण याची सुरुवात करूया एका अशा गोष्टीपासून जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. हो, आजची सर्वात मोठी आणि कॉमन समस्या म्हणजे स्ट्रेस. हे वाक्य बघा, खरंय ना? आपल्यापैकी जवळपास प्रत्येकालाच हे रोज जाणवतं. ऑफिसचं टेन्शन असो किंवा घरातल्या चिंता, स्ट्रेस तर जणू आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच बनलाय. आता एक प्रश्न पडतो की या आधुनिक समस्येवरचं उत्तर कदाचित आपल्याच प्राचीन ज्ञानामध्ये दडलेलं असेल तर, आणि तेही असं उत्तर जे विज्ञानाच्या कसोटीवर टिकू शकेल. चला तर मग शोधूया. हे उत्तर आहे एका वैज्ञानिक बटनाच्या रूपात. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, एक सायंटिफिक बटन. असं वाटतंय की हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी स्ट्रेसवर मात करण्यासाठी एक प्रकारचं सायंटिफिक बटन शोधून काढलं होतं. आणि हे बटन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर तो आहे गायत्री मंत्र. पण आपण याकडे एक प्रार्थना म्हणून नाही, तर एक वैज्ञानिक टूल म्हणून बघणार आहोत. ठीक आहे, तर आता जरा खोलात शिरूया आणि सुरुवात करूया आवाजाच्या विज्ञानापासून, म्हणजेच सायन्स ऑफ साऊंड. कारण खरी गंमत इथेच दडली आहे. म्हणजे बघा, हे फक्त काही शब्द नाहीत. या शब्दांच्या उच्चारातून जे व्हायब्रेशन्स म्हणजे ज्या ध्वनी लहऱ्या तयार होतात, त्यांचं एक विशिष्ट विज्ञान आहे. आणि या लहऱ्या आपल्या मेंदूवर, आपल्या नर्वस सिस्टीमवर थेट परिणाम करतात. आता हे समजून घेण्यासाठी ना, मेंदूची एक गंमत समजावून घेऊया, ज्याला म्हणतात न्यूरल पाथवे. आता हे अवघड वाटेल पण सोपं आहे. कल्पना करा की आपला मेंदू एक शहर आहे आणि या शहरात माहिती इकडून तिकडे नेणारे रस्ते आहेत. हेच ते न्यूरल पाथवे. आणि गंमत म्हणजे आपण ज्या रस्त्याचा जास्त वापर करतो तो एकदम पक्का हायवे बनतो. मग आता प्रक्रिया कशी घडते? तर जेव्हा आपण एका लयीत मंत्र म्हणतो तेव्हा काही विशिष्ट प्रकारच्या ध्वनी लहरी तयार होतात. या लहरी काय करतात तर मेंदूतले जे जुने स्ट्रेस देणाऱ्या विचारांचे हायवे आहेत ना, त्यांना बदलून शांत आणि सकारात्मक विचारांचे नवीन मार्ग तयार करायला मदत करतात. म्हणजे न्यूरल पाथवेंची पुनर्बांधणी होते. ओके, तर आता बघूया की ह्या सगळ्याचा आपल्या ब्रेनवर म्हणजे मेंदूवर नेमका काय परिणाम होतो. मंत्राच्या जपामुळे आपल्या मेंदूचा एक महत्त्वाचा भाग, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो ॲक्टिव्हेट होतो. हा भाग म्हणजे आपल्या मेंदूचा सीईओ आहे. शांत राहणं, लक्ष केंद्रित करणं, योग्य निर्णय घेणं, ही सगळी महत्त्वाची कामं तोच करतो. थोडक्यात आपल्या डोक्यातला गोंधळ कमी होतो. आणि हे काही आपण हवेत बोलत नाहीये, याला वैज्ञानिक पुरावा आहे. EEG नावाच्या एका टेस्टमुळे मेंदूतील विद्युतीय लहरी मोजता येतात. आणि या अभ्यासांमधून हे स्पष्टपणे सिद्ध झालंय की मंत्रपठनानंतर मेंदूच्या लहरी बदलतात. तर होतं काय, आपला मेंदू बीटा वेव्हजच्या धावपळीच्या स्थितीतून, जी सततच्या विचारांनी आणि तणावाने भरलेली असते, थेट अल्फा वेव्हजच्या शांत आणि आरामदायक स्थितीत जातो. हा बदल खूप महत्त्वाचा आहे. आता पुढे जाऊया. मेंदूत होणारे हे बदल फक्त मेंदूपुरते मर्यादित राहत नाहीत. त्याचा परिणाम आपल्या शरीराच्या केमिस्ट्रीवर सुद्धा होतो. बघूया कसा. मेंदूत सुरू झालेली ही शांततेची प्रक्रिया संपूर्ण शरीरात एक रिलॅक्सेशन रिस्पॉन्स निर्माण करते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर रिलॅक्स व्हायला लागतं आणि त्यामुळे शरीरातल्या हॉर्मोन्सचं गणितच बदलून जातं. आणि हेच ते महत्त्वाचं गणित आहे. कॉर्टिझॉल, ज्याला आपण स्ट्रेस हार्मोन म्हणतो, त्याची पातळी कमी होते. आणि दुसरीकडे सेरोटोनिन, जे आपल्याला आनंदी आणि चांगलं वाटायला मदत करणारं फील गुड हार्मोन आहे, त्याची पातळी वाढते. म्हणजे स्ट्रेस कमी आणि आनंद जास्त. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये का? यासाठी आपल्याला काही तासनतास साधना वगैरे करायची गरज नाहीये. नाही, दिवसाचे फक्त 10 ते 15 मिनिटं बस, तेवढं पुरेसं आहे. मग या सगळ्या वैज्ञानिक माहितीचा अर्थ काय लावायचा? याचा अर्थ हाच की आपण याकडे फक्त एक धार्मिक गोष्ट म्हणून बघायला नको. खरं तर हे एक प्रकारची मानसिक थेरपी आहे, जी ध्वनी, न्यूरोसायन्स आणि बायोकेमिस्ट्री यांसारख्या विज्ञानाच्या सिद्धांतांवर आधारलेली आहे. हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेलं एक जबरदस्त मेंटल हेल्थ टूल आहे. आणि शेवटी हा सगळा संवाद आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो की आपण आपल्या आधुनिक समस्यांची उत्तरं शोधण्यासाठी नेहमी भविष्याकडेच का बघतो? का माहीत, कदाचित खरी उत्तरं आपल्याच भूतकाळात, आपल्या प्राचीन ज्ञानामध्ये दडलेली असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?